महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून 12 मे रोजी मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महत्त्वाची भूमिका मांडली आहे. उद्धव ठाकरे स्वतः विधान परिषदेवर जाणार असतील तर काँग्रेसचा त्यांना पूर्ण पाठिंबा असेल असे सपकाळ यांनी स्पष्ट केले. मात्र अन्य कोणताही प्रस्ताव असल्यास त्यावर सविस्तर चर्चेची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं. तसेच भाजपचे दिवंगत नेते राजीव सातव यांची रिक्त जागा परंपरेनुसार काँग्रेसला सोडून भाजपने आपली राजकीय संस्कृती जपावी अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेने रौद्र रूप धारण केलं असून अकोल्याचा पारा 44 अंशाच्या पार गेल्याने हे शहर जगातील सर्वाधिक उष्ण शहरांपैकी एक ठरलंय. विदर्भासह मराठवाडा आणि पुण्यातही तापमानाने 40शी ओलांडली असून पुढील 3 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. वाढत्या उष्माघाताचा धोका लक्षात घेता अकोल्यात 137 खाटांचे विशेष कक्ष तर नागपुरात AC आणि कूलरयुक्त कोल्ड वॉर्ड सज्ज करण्यात आलेत. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना दुपारी 12 ते 4 दरम्यान घराबाहेर पडणं टाळण्याचे तसेच सुती कपडे वापरण्याचे आणि भरपूर पाणी पिण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र सरकारने आरोग्य विभागातील गट ब, क आणि ड संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी नवीन बदली धोरण जाहीर केले. या पारदर्शक नियमावलीनुसार एका वर्षात एकूण कर्मचाऱ्यांच्या 30% अधिक बदल्या करता येणार नाहीत. गंभीर आजार, अपंगत्व, विधवा, परित्यक्त्या महिला आणि सैनिकांच्या पत्नींना बदल्यांमध्ये विशेष प्राधान्य मिळेल. राजकीय दबाव आणल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला असून विनंती बदल्यांचे आदेश सप्टेंबर आणि डिसेंबरमध्ये काढले जातील. या निर्णयामुळे प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता येण्याची अपेक्षा आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयकावरील चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र शाब्दिक युद्ध पाहायला मिळालं. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी थेट आदित्य ठाकरेंचे नाव घेत त्यांनी एका अभिनेत्रीला मारले असा गंभीर आरोप केलाय. या विधानामुळे सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर कडक आक्षेप घेतला तर अरविंद सावंत यांनी भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिलं. आम्ही तोंड उघडले तर गोथरा प्रकरण आणि तडीपारीचे किस्सेही बाहेर येतील अशा शब्दात सावंतांनी नाव न घेता अमित शहा यांच्यावर निशाणा साधत भाजपला आरसा दाखवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षण विधेयकावर बोलताना विरोधकांना कडक शब्दात सुनावलं. देशाच्या विकासात महिलांचा सहभाग असणं गरजेचं असून जे पक्ष या आरक्षणाला विरोध करतील त्यांना भविष्यात त्याचे परिणाम भोगावे लागतील असं मोदी म्हणाले. महिलांच्या क्षमतेवर शंका घेऊ नका, त्यांना 33% आरक्षण देऊन संसदेत येऊ द्या असं आवाहन त्यांनी केलं. हा निर्णय कोणत्याही राजकीय फायद्यासाठी नसून केवळ राष्ट्रहितासाठी आहे असं स्पष्ट करत त्यांनी सर्व पक्षांना या ऐतिहासिक बदलात सहभागी होण्याचं आवाहन केलंय. दिल्ली विमानतळावर गुरुवारी दुपारी 2 विमानांमध्ये झालेल्या धडकेने मोठी खळबळ उडाली आहे. पार्किंग परिसरात उभ्या असलेल्या अकासा एअरच्या विमानाला स्पाइस जेटच्या विमानाने जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही विमानांच्या पंखांचे मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत. लेहहून आलेले स्पाइस जेटचे विमान गेटकडे सरकत असताना हैदराबादला जाणाऱ्या अकासा एअरच्या विमानाला धडकलं. या घटनेनंतर स्पाइस जेटचे विमान तातडीने सेवेतून बाहेर काढण्यात आलं असून अकासाच्या प्रवाशांसाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासन या अपघाताची सखोल चौकशी करते. रेनॉल्ट इंडियाने भारतीय बाजारपेठेत आपली पकड मजबूत करण्यासाठी 7 नवीन कार लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. या गाड्या प्रामुख्याने RGEP प्लॅटफॉर्मवर आधारित असून 10 लाख रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या सेगमेंटमध्ये सादर केल्या जातील. कंपनीच्या फ्युचर रेडी इंडिया मोहिमेचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. विशेष म्हणजे रेनॉल्ट ट्रायबरमध्ये आता अंडरबॉडी CNG फीचर दिलं जाणार आहे, ज्यामुळे सिलेंडर गाडीच्या खालच्या भागात बसवला जाईल आणि ग्राहकांना पूर्ण बूट स्पेस मिळेल. याशिवाय डस्टरसारख्या मोठ्या गाड्यांसाठी कंपनी RGMP प्लॅटफॉर्मचा वापर करणार असून त्यात हायब्रिड आणि EV पर्यायांचाही समावेश असेल. यामाहा मोटर्सने भारतीय बाजारपेठेत आपल्या लोकप्रिय फसिनो 125 FI हायब्रिड या स्कूटरचे अपडेटेड मॉडेल 76,500 रुपये एक्स शोरूम सुरुवाती किमतीत लॉन्च केलंय. 2026च्या या नवीन आवृत्तीत स्कूटरचा मागील भाग अधिक आकर्षक टेल लॅम्पसह पुन्हा डिझाईन केला असून मुख्य इंजिनमध्ये बदल न करता हायब्रिड तंत्रज्ञान कायम ठेवलंय. या स्कूटरमध्ये 125 cc चे एअर कूल्ड इंजिन असून ते 8.0
8 HP शक्ती निर्माण करतं. स्मार्ट मोटर जनरेटरमुळे मिळणारे टॉर्क असिस्ट आणि प्रति लिटर 68.75 किलोमीटरचे दमदार मायलेज ही या स्कूटरची जमेची बाजू आहे. केवळ 99 किलो वजन असलेली ही स्कूटर तरुण ग्राहक आणि शहरी प्रवासासाठी उत्तम पर्याय ठरत असून तिची स्पर्धा होंडा ॲक्टिवा 125 आणि सुझुकी एक्सेस 125शी होईल. अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौतने केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्यासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर अखेर मौन सोडले. एका मुलाखतीत कंगनाने स्पष्ट केलं की चिराग केवळ तिचा चांगला मित्र असून त्यांच्यात कोणतेही प्रेम संबंध नाहीयेत. मिले ना मिले हम चित्रपटातील या सहकलाकारांमधील मैत्री संसदेच्या आवारात पुन्हा एकदा दिसून आली होती, ज्यामुळे सोशल मीडियावर अफवांना उधाण आलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना कंगना म्हणाली की जर आमच्यात खरोखरच प्रेम असतं तर आज आम्हाला मुलं असती. चिरागसोबतचे नाते केवळ मैत्रीचे असून चित्रपटसृष्टीतील पार्श्वभूमीमुळे आमच्यात एक वेगळा स्नेह असल्याचं नमूद केलंय. 5 एप्रिल रोजी चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात वाजवण्यात आलेल्या एका गाण्यामुळे चेन्नई सुपर किंग्सने संताप व्यक्त केलाय. CSKच्या डावापूर्वी स्टेडियममध्ये डोसा इडली सांबार चटणी हे गाणे वाजवून खेळाडूंची थट्टा करण्यात आली असा आरोप CSKने केलाय. CSKचे व्यवस्थापकीय संचालक काशी विश्वनाथन यांनी BCCIला पत्र लिहून डीजेच्या वर्तनाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. केवळ गाणेच नाही तर CSKचे खेळाडू बाद झाल्यावर डीजे ने केलेल्या टिप्पण्याही अत्यंत आक्षेपार्ह होत्या असे तक्रारीत म्हटले. आता IPL गव्हर्निंग काउन्सिल या प्रकरणाचा तपास करणार आहे.